हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज आहे लक्ष्मीपूजन, तर सर्वांना सर्वात आधी लक्ष्मीपूजनाच्या दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा। मी अंकिता तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर लक्ष्मीपूजनचा हा दिवस आहे आणि त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। तर पूजा आज आहो करणार होते, सो म्हटलं बाकीचं तरी आवरावं लागेल म्हणून मी आधी सकाळी सगळं अंघोळ वगैरे झाल्यानंतर झाडू वगैरे मारला आणि त्याच्यानंतर मग कुकर लावला। म्हटलं जेवण तरी करूया, कारण रोज आता 2-3 दिवस नुसता फराळ खाऊन आणि तेलकट वास घेऊन ना नको झालेलं, म्हणजे असं काहीतरी भाकरी आणि भाजी असं खाऊ वाटत होतं। सो म्हटलं चला आधी जेवण बनवूया। सो कुकर लावला आणि भुईमुगाच्या शेंगा होत्या ओल्या, तर त्यातल्या थोड्या आहोंनी भाजल्या होत्या कारण त्यांना भाजलेल्या आवडतात आणि माझ्यासाठी थोड्या ठेवल्या होत्या कारण मला उकडलेल्या आवडतात। म्हणून मग मी भातासोबत त्याही लावल्या, थोडीशी डाळ लावली आणि कुकर लावून दिला। तर म्हटलं कुकर होईपर्यंत जी नाश्त्याची चहाची भांडी होती ती धुवून टाकूया। सो म्हटलं चला आधी भांडी धुवून घेऊया, कारण परत आणि जेवणाची पडली की मग परत बेसिन भरतं, सिंक भरलं की मग आपली आणि चिडचिड होते आणि आपल्यालाच नको वाटतं। तर म्हटलं आधी पसारा कमी करूया आणि मग बाकीच्या तयारीला लागूया। पूजेची तयारी आहो करत होते, थोडीफार झाली होती, म्हणजे काय म्हणतो आपण बाकीचं सगळं काय काय साहित्य लागणार होतं ते आणायला ते बाजारात गेले होते आणि घरातली जी तयारी बाकीची होती ते आल्यानंतर करणार होते, म्हणजे संध्याकाळी। तर इथे बघा माझी भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि आता मला करायच्या होत्या भाकरी आणि हे गेले होते मार्केटला। तोपर्यंत भावार्थ पण झोपला होता, मग म्हटलं चला पटपट जेवण करून घेऊया, कारण तो उठला की मग परत मग मला जेवण वगैरे बनवताना थोडासा म्हणजे त्रास होतो, कारण तो येऊन तिथंच थांबतो, पायाला धरून उभं राहतो, त्याच्यामुळे मला तिथं हालायला पण चान्स भेटत नाही आणि भाकरी करूपर्यंत म्हणजे तो उठलाच होता आणि तसंच असतं त्याचं, म्हणजे 15-20 मिनटं झोपतो आणि लगेच उठतो तो। मग त्याच्याकडे बघत बघत मी भाकरी करत होते। तर इथे बघू शकता तुम्ही माझ्या भाकरी करून झाल्या आणि भाजी काय माझी थोडीशी रात्रीची शिल्लक होती, पालेभाजी होती थोडी शिल्लक होती, म्हणून मग मी भाजीसाठी म्हणजे भाजी आणि डाळ पण एकत्रच होईल असं मसूर लावली होती कुकरला। सो म्हटलं कारण कसं होतं आहे मग परत दुसरी भाजी बनवली की ती शिळी जी असते आधीची ती परत तशीच राहते। सो म्हटलं नासाडी उगीच कशाला करायची, म्हणून मग मी ती थोडी होती म्हणून मग मी मसूरच लावली कुकरला। आणि हे जे कांदे बघताय ना हे आता 3 ते 4 दिवस झाले तसेच पडून होते घरात, ऑनलाईन मागवले होते झेप्टोवरून, ऑफरमध्ये काहीतरी होतं म्हणून, आणि ते फराळ करायच्या नादात ना मला ते काढायचे माझ्या आठवणीतच नव्हते, म्हणजे माझ्या समोर दिसायचे पण तेवढा वेळ पण मिळाला नाही आणि तेवढं मला पेशन्स पण नव्हते की बाबा बसून ते साफ करून ठेवावं असं वाटलंच नाही, कारण खूप दगदग झाली एक 4-5 दिवस ते फराळ बनवणे परत जेवण हे ते सगळं, त्याच्यामुळं मी काय त्याच्याकडे लक्षच दिलं नाही। आणि आज म्हटलं चला हे करून ठेवूयात कारण वेळ पण होता जेवण झाल्यानंतर। सो म्हटलं आधी हे साफ करून व्यवस्थित ठेवूया, कारण परत ते राहिले की राहतातच आणि मग ज्यावेळेला आपल्याला गरज असते कांदा चिरायसाठी आपण घ्यायला जातो तेव्हा ते तसं म्हणजे पटकन घेता येत नाही, परत मग सगळं ते साफ करा हे करा ते असं होत राहतं। मग म्हटलं आधी ते साफ करून घेऊयात। सो आता मी तिथे तेच साफ करून घेते, तुम्ही बघू शकताय। नंतर कांदे साफ करून झाले आणि मग म्हटलं तांदूळ पण संपले होते, भात लावताना मी बघितलं होतं तर तांदूळ संपले होते, म्हणजे थोडेच होते संध्याकाळपुरते, तर म्हटलं आता तांदूळ पण साफ करून घेऊयात। कारण कसं होते बघा ना, जेव्हा आपल्याला घरातली सगळीच कामं करायची असतात ना त्यावेळेला ही अशी जी म्हणजे छोटी मोठी कामं असतात ती राहतातच, म्हणजे सकाळी उठल्यापासून जेवण बनवणे, मग नंतर पूजा असेल हे,
तर त्या कामात खूप वेळ जातो, देवपूजा वगैरे असेल तर. आणि आज मग काय झालं, देवपूजा वगैरे सगळं कॉन्ट्रॅक्ट आहोंकडे होतं, त्याच्यामुळे माझा सकाळचा वेळ खूप सारा वाचला होता. आणि जेवण करून मग मला खूप सारा वेळ होता, तर म्हटलं चला. आणि जर पूजेची तयारी करायची असती तर मग मला तो पूर्ण दिवस मला लागला असता, अख्खा दिवस मला लागला असता. आणि ही सगळी कामं परत मग माझी तशीच पेंडिंग राहिली असती. सो म्हटलं आज वेळ आहे तर ही कामं सगळी करून घेऊयात. तर हे जे मी सूप वापरते ना, जवळजवळ हे 3-4 वर्षापूर्वीचं सूप आहे. माझ्या लग्नात मला म्हणजे लग्नात घेतलं होतं, ते मला मम्मीने दिलं आहे. आणि ते ना असं आता गावी कसं शेण वगैरे असतं, त्याच्यामुळे शेणाने ते सारवलं जातं आणि मग टिकतं, ते चांगलं छान राहतं. तर हे सुद्धा मी असं शेणानं वगैरे कधीच सारवलं नाही, म्हणजे आता मुंबईला कुठलं शेण मिळणार ना. सो पण माझ्या मम्मीने ना त्याला गावी असतानाच मेथी आणि कागद असं भिजवून त्याची पेस्ट केली होती आणि ती त्याला लावली होती. आणि तिनं ती एकदाच लावले, मला वाटते 4 वर्षापूर्वी. आणि ते इतकं खणखणीत सूप झालं आहे ना, म्हणजे कधीच त्याला ते असं म्हणजे मोडलं तुटलं किंवा असं हलकं झालं असं कधीच नाही झालं. ते ॲज इट इज जसंच्या तसंच आहे आणि मला खूप आवडतं ते सूप. तर तुम्ही पण तुमच्याकडे जर असं सूप असेल ना, तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरू शकताय. म्हणजे पेंट वगैरे करायची गरज नाही. असं ती जी पेस्ट असते ना मेथीची, ती पेस्ट लावली तर खूप छान खणखणीत आणि चांगलं राहतं सूप. सो हे ट्रेडिशनल सूप मला खूप आवडतं. प्लास्टिकपेक्षा असं सूप मला फार आवडतं, म्हणून मग मला ते असं खराब होऊ नये, सतत माझ्याजवळ राहावं असं वाटतं. तर बाकीची सगळी कामं झाली दुपारनंतर आणि संध्याकाळी मग मी दारात छान अशी रांगोळी घातली. आहोंची पूजेची तयारी चालूच होती. तर इथे बघा मस्त मी अशी रेडी झालेली आहे. तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. तर आमचे आहो पूजा करत आहेत, तर त्याचाच व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला बघूयात. काय हां चालेल, ठेवा मग खाली. तर इथे बघा आधी छान असं सुपारी म्हणजेच गणेश पूजन करून घेतलं, नंतर लक्ष्मीपूजन केलं आणि नंतर मग कुबेर म्हणून सुपारीची पण पूजा केली. आधी दीप प्रज्वलित करा. वात थोडीशी कमी करायची. राहू दे वर तिथं चांगलं दिसतंय. आणि इथे बघा माझं काय चाललंय, नुसतं शायनिंग. हो आता काही काम नाही, सगळं ते करतायत सांगेल तसं. मग म्हटलं चला जरा आपण शायनिंग मारूया. तर इथे बघा माझी साडी कशी दिसते. याचीच आहे मी तुम्हाला सांगायच्या नादात की मी माझं सगळंच पिचकटते. व्हिडिओ चालू करायला नाही, तसंच घेऊ सांगायचं. हे करा, फुलं घाला आता. ते आता ते लावायचं आहे की, आधी फुलं घाला आणि मग हे करा. तर इथे बघा 5 लोटके अशी पुजवलेत. प्रत्येक लोटक्यात एका लोटक्यात तांदूळ, कॉईन, धने आणि मूग, वटाणे असं धान्य ठेवले. म्हणजे कुठलंही आपण ठेवू शकतोय धान्य. सो जे अवेलेबल होतं ते सगळं मी ठेवलं आणि सगळ्यांना फुलं वाहून घेतली. तर इथे बघा कशी छान पूजा दिसते. आणि लक्ष्मीला हळद कुंकू आधी लावलं होतं, पण ते ओला नारळ असल्यामुळे ना ते दिसत नव्हतं उठून. मग मी परत लावायला सांगितलं, म्हणून मग ते परत लावत होते. तसं नव्हे हो झालं. त्यांना पण जरा हळद कुंकू त्यांना लावा की त्या लोटक्यासने. नालावर टाका. सगळ्या पुरुषांचं असंच असतं का हो, ह्यांना सांगण्यापेक्षा ना आपण केलेलं बरं असं वाटत असते. कारण प्रत्येक गोष्ट सांगावी लागते.
त्याच्यामुळे ना काय आपल्याला पण काहीतरी म्हणजे खूप गोष्टी विसरायला होतात असं होत होतं माझं. ओके, आता दिवे झालं. आता फक्त नैवेद्य दाखवायचा आणि अगरबत्ती लावून हे करायचं. मग दिवे लावायचे असतात भरपूर. हे चंबू तोपर्यंत इकडे ठेवा आणि महाराजांच्या जवळ पण एक फुल लावा की. ते तांदूळ म्हणजे जरा काढा आणि तिकडेच बसवा त्यांना पण. सोबतच महाराजांना पण फूल वाहून त्यांची सुद्धा पूजा केली. आता हां, ह्या खूप इकडे एक तिकडे एक ठेवा. बस 2 बस झाले आणि समोर ते लावूया. मग एक इथं ठेवा वाटल्यास गणपतीजवळ. हां, ओके. ते त्याच्यात पंत्या ठेवून ठेवा आधी. मग होत्यात का तेवढ्या पंत्या? होय, ते सगळं एक उरलेली वाटतं. हां, तिथे एक उरले बघा. आमचा पसारा बघा, पसारा सगळा आवरलेला. मी भावातनं परत पसारा करून ठेवला. करत नाही पूजेचा नाही तसं. मग कुठलंच काम तुमचं फास्ट नसते, सगळं स्लो आहे. हां बघा, बरोबर. ते घ्या ना ते प्लेट, ती दिव्यांची. कुठे लावूया? चालेल. नैवेद्य ठेवायचा अवघड. बोलगो नाही हो, ब्लॉग. एक सोडून देऊ काय? हां, ठेवा. तुम्ही पूर्ण येईन असायच्यात. टोपी घातलेली नाही. हां, सेल्फी कॅमेरा बाबा तुला टिक्कीला बघा किती मस्त पूजा वाटत होती. इतकं छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. आणि ना केरसुनी जी होती ती नवीन घेतली होती, पण वरती टेबलवर उभी ठेवायची म्हटली तर म्हटलं पडलं तर उगीच धक्का लागायचा इकडे तिकडे, म्हणून मग आम्ही ती खालीच ठेवली आणि नंतर मग सेपरेट तिची बाजूला पूजा केली. काय चालेल. तर इथे बघा मस्त अशी आमची पूजा झालेली आहे. कसं वाटलं आमचं लक्ष्मीपूजन? ह्या वेळेला आमच्या आहोंना मान मिळालेला आहे. दरवर्षी तर आपण करतोच, तर आज आमच्या आहोंनी केली आणि खूप छान पूजा त्यांनी मांडले. मस्त वाटलं आणि प्रसन्न वाटतं एकदम. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आज इथेच थांबते. तोपर्यंत सर्वांना बाय आणि टेक केअर. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. सो चलो बाय.